नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या न्यूज बघण्याआधी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या व्हिडिओची PDF तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. फेसबुकवर याच नावाचा डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ग्रुपही आहे. ओपन प्लॅटफॉर्म आहे, तो तुम्ही शेअर करू शकता, स्वतःचे प्रश्न विचारू शकता. तर जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 18 तासांची चकमक झालेली आहे, जिच्यामध्ये 2 मिलिटंट होते आणि त्या सगळ्या चकमकीमध्ये आपले 5 जवान शहीद झालेले आहेत. तर याच्यामध्ये 2 टेररिस्ट जे होते त्यांच्याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर जी काही चकमक झालेली आहे तिच्यामध्ये 5 सिक्युरिटी पर्सन, तिच्यामध्ये 2 आर्मीचे ऑफिसर होते, 2 सोल्जर होते आणि एक पोलीस सब इन्स्पेक्टर होता. तर हे सर्व शहीद झालेले आहेत. तर याच्यामध्ये जे काही कर्नल आशुतोष शर्मा, त्याच्यानंतर मेजर अनुज सूद, नाईक रमेश, त्याच्यानंतर दिनेश अँड सब इन्स्पेक्टर मोहम्मद सगीर काझी जम्मू काश्मीर पोलीस स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे होते. तर हे एक लक्षात ठेवा. म्हणजे ॲक्च्युली आता हे असे शहीद झालेले वगैरे प्रश्न विचारले जात नाही, पण आपल्याला एकंदरच जम्मू काश्मीरमधली परिस्थिती आणि तिथलं सगळं सिच्युएशन माहीत पाहिजे की तिथं काय होतं आहे काय नाही. आणि हे चालू असतं सायमल्टेनियसली, एकीकडं आपलं सगळं लक्ष कोविड-19वर आहे आणि त्याच वेळेस अशा गोष्टी घडत असतात. तर बऱ्याचदा अशा परिस्थितीचा फायदा घेऊन पण आतंकवादी कारवाया करणं किंवा देशविरोधी गोष्टी करणं, अशा गोष्टी पाकिस्तानसारखे देश करत असतात. राज्यातील जी रुग्णसंख्या आहे ती जवळपास 13,000च्या आसपास आलेली आहे आणि एकूण काल 687 रुग्ण नव्याने नोंद झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता, हे 687 आहे ना. तर बऱ्यापैकी म्हणजे हे 500 प्लसच चालू आहे. आता किती दिवस झाले आपण बघितलं होतं, 27 एप्रिल नंतरचा सगळा हे जो आहे. तर महाराष्ट्रासाठी अजूनही ही चिंतेची बाब आहे. एकंदरच जी सिच्युएशन आहे, 12,974 आपल्याकडं केसेस आहेत, म्हणजे अबाउट टू 13,000 झालेल्याच आहेत त्या. आणि रोजच्या केसेस काही कमी होत नाहीत आपल्याकडं. मुंबई टॉपला आहे, 2 नंबरला पुणे आहे, 3 नंबरला ठाणे आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे असेल त्यांच्यासाठी वेगळे निकष लागलेले आहेत, ते मी तुम्हाला काल पण सांगितले होते. तिच्यातल्या काही बाबी आजही यांनी क्लिअर केलेल्या आहेत, त्याही आपण बघूयात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो मृत्यूदर आहे ॲज कम्पेअर टू केसेस आणि त्या सगळ्या गोष्टी जर बघता, तिच्यामध्ये गुजरात 1 नंबरवर आहे 5.3, 2 नंबरला म्हणजे दोघं ॲक्च्युली MP पण 5.3च फॅटिलिटी रेट आहे त्यांचा. परंतु केसेस जर बघितल्या आणि त्या मानाने डेथ आणि त्या सगळ्या याच्यात, तर MPचा नंबर आपण जरा हे करू शकतो. पण गुजरातमध्ये दोघांचा फॅटिलिटी रेट 5.3 आहे. वेस्ट बेंगॉलचा 5.2 आहे. आता वेस्ट बेंगॉलला स्टार लावला आहे, त्यांनी का स्टार लावलेला आहे? आता वेस्ट बेंगॉलच्या 48 डेथ ही ऑफिशियल फिगर आहे, पण तिच्यामध्ये कोमॉर्बिडिटीजमुळे जे काही डेथ होतात त्या हिच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज द हिंदूनीसुद्धा वेस्ट बेंगॉलवर एक आर्टिकल दिलेलं आहे, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, तेही आपण बघूयात. तर एकंदरच जी काही फॅटिलिटी आहे याच्यामध्ये महाराष्ट्र कुठं स्टँड करतो, तर महाराष्ट्राचा क्रमांक 4 आहे, 4.2 हा ना. एकंदरच जे काही मृत्यूदर आहे हा सगळा कोविड-19मध्ये, तर लवकरात लवकर हे आटोक्यात येणं हेच आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पण काल कमेंट केल्या होत्या की आम्ही पुण्याच्या बाहेर जाऊ शकतो का वगैरे वगैरे. तर पुणे जिल्हा किंवा आणि मुंबई जिल्हा याच्या बॉर्डर सील करण्यात आलेल्या आहे, असं तरी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पुणे मुंबईमधून तुम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये जाऊ शकता आणि जिल्ह्यातल्या जिल्ह्यात तुम्हाला जाता येऊ शकतं. म्हणजे पुणे जिल्ह्यातले तुम्ही आहाल तर त्या केसमध्ये पण त्याला परवाने तुम्हाला मिळवावे लागतील. परवान्यासाठीची ही वेबसाईट आहे बघा, म्हणजे हे सेपरेटली पण मी पोस्ट करेल है ना, covid19.mhpolice.in. आता याच्यावर तुम्ही जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं आता सध्याचं छायाचित्र, आता तुम्ही कसे दिसता है ना, लॉकडाऊनमध्ये बरेचसे चेहरे बदललेले आहेत. सर्दी, ताप, खोकला, आजार नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. आधार कार्ड तुम्हाला जोडावं लागेल आणि तुम्हाला मग टोकन ID दिला जातो. हा टोकन IDवरून तुमची सध्याची परिस्थिती तुम्हाला सापडेल. मग ते अर्ज मंजूर करतील. अर्ज तुमचा जर मंजूर झाला, त्यांना वाटलं की हां हे जेन्युइन आहे, त्याच्यात तो अर्ज मंजूर झाला की मग तुम्हाला तिथून परवाना डाउनलोड करता येईल. तो परवाना डाउनलोड केल्यानंतर तुम्ही मग जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर वाहनांसाठीचा परवाना घ्यायचा असला तर वाहनांविषयीची पण माहिती तुम्हाला द्यावी लागेल की तुम्ही स्वतःचं वाहन घेऊन जात आहे, तर तेही महत्त्वाचं आहे. आणि रस्त्याने तुम्हाला मग तुमच्याकडे ती परवान्याची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी असणं गरजेचं आहे. तर एवढ्या बेसिक गोष्टी आहेत, तर तुम्ही ती जागा सोडू शकता. आता इथं बघा, आता महाराष्ट्रातल्या याच्यानुसार टाळेबंदीची परवानगी तुम्ही जर बघितली एकंदरच, आपण पहिले बघूयात
मालेगाव, मुंबई पुणे आणि मुंबई पुणे महानगर मालेगाव जर तुम्ही बघितलं तर याला कशाला परवानगी तेवढं बघा फक्त. एक, मद्य विक्रीची दुकानं. आता मद्य विक्रीची दुकानं सर्वदूर परवानगी आहे एक्सेप्ट प्रतिबंधित क्षेत्र. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नाही, की जिथं खूप मोठ्या प्रमाणावर संसर्ग येतो तिथं काहीही अलाउड केलं नाही. तर मद्य विक्री पुण्यामध्ये मालेगाव सगळ्या दूर आहे. तर एकदाची अर्थव्यवस्था मार्गाला लागेल आपली. त्याच्यानंतर दवाखाने अलाउड आहेत, म्हणजे सर्वदूर अलाउड आहेत बघा दवाखाने ऑबियसली, फक्त प्रतिबंधित क्षेत्रात नाही. त्याच्यानंतर मालवाहतूक सर्वदूर प्रतिबंधित क्षेत्रात सुद्धा मालवाहतूक अलाउड आहे. अत्यावश्यक दुकानं जी आहेत ओके तर तीही अलाउड आहे. अत्यावश्यकमध्ये काय येतं तुमचं डे टू डे लाईफमध्ये अन्न वस्त्र है ना, तर अन्न तिच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, किराणा वगैरे. त्याच्यानंतर अत्यावश्यक ई कॉमर्समध्ये पण मग आता ते हे देणार की कुठल्या कुठल्या गोष्टींना ई कॉमर्स, तुम्हाला जर तिच्याहून कपडे पाहिजे तर ते नाही भेटणार है ना. अत्यावश्यक ई कॉमर्सला परवानगी असणार आहे है ना. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सरकारी कार्यालय जर राहू शकतं पुणे मुंबईत 5% कर्मचाऱ्यांबरोबर, आणि रेड झोनमध्ये 33% आहे ते. त्याच्यानंतर बँक, वित्तीय संस्था अलाउड आहे. कुरिअर आणि पोस्ट अलाउड आहे. वैद्यकीय आणीबाणी आणि वाहतूक जे आहे तेही अलाउड आहे. तर हे एक लक्षात ठेवा. तर एवढं सगळं जे आहे ते पुणे मुंबईसाठी आहे. मग एकंदरच जे काही रेड आहे, रेड झोनमध्ये 4 चाकीमध्ये 1+2 चालेल. दुचाकीवर एक व्यक्ती जो चालवतोय तोच चालेल, त्याच्याबरोबर दुसरं कोणी नको. नियंत्रित उद्योग परिचालन जे आहे, शहरी उद्योग असतील, शहरातील सिटू बांधकामे असतील, शहरी स्वतंत्र दुकाने जे असतील, या सर्वांना परवानगी आहे. त्याच्यानंतर कृषी, वित्तीय वगैरे, कुरिअर है ना. आणि ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये बऱ्यापैकी सगळंच हो 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 आहे. फक्त ऑरेंज झोनमध्ये आंतरजिल्हा बस वाहतूक नाही आहे बघा. हे बघा, आंतरजिल्हा नाही, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात वर्क होईल. आंतरजिल्हा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याचा सीन नाही आहे. फक्त ग्रीन झोनला अलाउड आहे बघा, हिरवा. ओके, याच्यामध्ये पण एक महत्त्वाचं आर्टिकल आज आलेलं आहे, ते बघू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्येष्ठ नागरिक, बालके आणि गर्भवती महिला यांना कुठेही अलाउड नाही. त्यांनी लॉकडाऊन घरातच राहायचं, कारण त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो है ना, आणि ते व्हल्नरेबल असतात की ज्यांना इन्फेक्शन पटकन होऊ शकतं अशा हिच्यामध्ये. त्याच्यानंतर विमान, आंतरराज्य रेल्वे वाहतूक, शैक्षणिक संस्था, हॉटेल, मॉल, धार्मिक स्थळं हे सगळं बंद आहे सर्वदूर. ओके, तर हे एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात येण्यासाठी 1.5 लाख अर्ज आलेले आहेत. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. मी तुम्हाला सांगितलं गल्फ कंट्रीज ज्या काही आहेत तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय लोक तिथे जॉब करत असतात. आता कोरोना विषाणूमुळे ही लोक तिथं 1.5 लाख अडकून पडलेली आहेत, आणि हिच्यामधल्या बऱ्याचशा लोकांच्या जॉब्स गेलेले आहेत. 40% लोक जी आहेत ती कामगार आहेत, 20% व्यावसायिक आहेत. त्याच्यानंतर 20% लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आणि 55% लोक जे आहेत अर्ज करणारे ते सगळे जे आहेत केरळमधले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, 1.5 लाखातले 75,000 ते 80,000 हे एकटी संख्या जी आहे ती केरळमधली आहे. आणि एकंदरच 20% लोक व्यावसायिक आहेत, 20% लोकांच्या नोकऱ्या याच्यात गेलेल्या आहेत है ना. मग आता बऱ्याच लोकांना प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत, तर ती या सगळ्या याच्यात तुम्ही शांत राहून गोष्टी वर्क करणं फार गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे इश्यू आहेत. आता बघा, याच्यामध्ये हे आर्टिकल खूप महत्त्वाचं आहे. या आर्टिकलमध्ये असं क्लिअर केलं गेलेलं आहे की आता आपण रेड झोन बघतो, म्हणजे सरळ आपण जिल्ह्याला रेड झोन देऊन टाकलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बघितलं एखादा जिल्हा आहे, या जिल्ह्याच्या ह्या कोपऱ्यामध्ये कोविडचे पेशंट भरपूर सापडले, परंतु आता आपण पूर्ण जिल्ह्यालाच एक टॅग लावून दिला की तो रेड झोन असेल, ऑरेंज झोन असेल. म्हणजे काय झालं, इथलं तर आपण सगळं बंद केलेलं आहे, पण इथं काही नव्हतं. हा सगळा रिजन जो होता हा निवांत होता, इथले पण दुकानं बंद करून टाकले आपण. मग याचा अर्थ काय होतो की एकंदरच ही जी सिच्युएशन आहे तिला आपण प्रॅक्टिकली बघितलं पाहिजे. वाटलं तर आपण हा सगळा एरिया खूप प्रॉपरली सील करू, पण इथली जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था आपण चालू द्यायला पाहिजे. अशा आशयाचं हे आर्टिकल आहे की तुम्ही मग तालुकानिहाय गोष्टी करा. तुम्ही जिल्ह्यावर वर्क करू नका, तुम्ही तालुकानिहाय तिच्यामध्ये पण वर्गवारी करणं, आणि ज्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचे कोविड-19चे पेशंट नाही आहे तर तिथली परिस्थितीसुद्धा खूप प्रॉपरली वर्क झाली पाहिजे. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे. तर हे आर्टिकल जे आहे त्याचा मी गाभा तुम्हाला सांगितलेला आहे, तो गाभा. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची आर्थिक एकंदरच तुम्ही परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये
कृषीचा जो वाटा आहे महाराष्ट्रामध्ये तो आहे 9.9%. ओके, 9.9% कृषी. औद्योगिक क्षेत्र जे आहे इंडस्ट्री, तर या औद्योगिक क्षेत्राचा जो वाटा आहे तो आहे 30.4%. तर हे एक महत्त्वाचं आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 15,000हून जास्त मोठे उद्योग आहे आणि 4 लाखाहून जास्त लघु आणि मध्यम उद्योग आहेत. तर हे पण तुम्ही बघू शकता की मोठे उद्योग जे आहेत महाराष्ट्रामध्ये तर ते 15,000 आहेत आणि जवळपास 4 लाख जे आहेत तर ते छोटे लघु उद्योग आहेत. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची जी उद्योगाची कॅपॅसिटी आणि हे सगळं ठप्प आहे सध्या, तर ते खूप महत्त्वाचं आहे. जवळपास राज्यामध्ये 245 साखर कारखाने. आजच्या पेपरमध्ये आहे की सरळ सरळ ऊसाला आग लावून दिलेली आहे फ्रस्ट्रेशनमधून, मजूर नाही आहेत. हिच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, दुसरं पण एक आर्टिकल आहे की मजूर आता स्थलांतरित मजूर परत गावी जात आहेत. ते परत कधी येणार त्या ठिकाणी? नक्कीच ते लगेच तर येणार नाही. मग ह्या सगळ्या हिच्यामध्ये मजुरांशिवाय व्यवसाय कसा चालणार आहे, तर तोही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जवळपास 245 साखर कारखाने जे आहेत तर तिच्यातले 150 ते 175 हे दरवर्षी सुरू असतात आणि त्याची जी उलाढाल आहे ती आहे 35,000 कोटी रुपयांची. आणि ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर 15 ते 20 लाख लोकांना दरवर्षी त्यातून रोजगार मिळत असतो. 30 लाख ऊस उत्पादक त्याच्यावर अवलंबून आहेत. तर हा सगळा एकंदरच आपण कुठंतरी जाऊन अर्थव्यवस्थेचा विचार करणं गरजेचं आहे. आपण फक्त लॉकडाऊन करून घरी बसत असल्यामुळे अर्थव्यवस्था अडचणीत येते असं मत या एडिटोरियलमध्ये मांडलेलं आहे. इन्फोसिसचे जे आपले आहेत मूर्ती, त्यांनी पण म्हटलेलं आहे की आपण कोविड-19ला इतकं घाबरणं गरजेचं नाही आहे. आपण मुकाबला करू, आपण बाहेर पडू, अदरवाईज आपली अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे है ना गळफास घ्यायला लावेल बाबा. याच्यावर तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सहकारी बँक. आता हे सहकार क्षेत्र जे आहे त्याच्यानंतर 97वी घटना दुरुस्ती आपली, तर याच्यावर पण आज आपण लेक्चर घेऊयात एक. तर सहकार क्षेत्रातल्या ज्या बँक्स आहेत त्या मोठ्या प्रमाणावर वित्तीय संकटाचा सामना करत आहेत. आता एप्रिलमध्ये CKP सहकारी बँक जी होती मुंबईमधली, तिला कुलूप लावलेलं आहे RBIने. तिचा म्हणजे RBIने ती सरळ परवानाच रद्द केलेला आहे CKPचा. आणि ही सहकार क्षेत्रातली परवाना झालेली दुसरी बँक आहे म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये. तर त्याच्यामुळे त्याच्या आधी 17 एप्रिलला एक होती म्हापसा अर्बन सहकारी बँक, ही गोव्यातली होती बघा. CKP मुंबईमधली आहे, म्हापसा अर्बन सहकारी बँक गोव्यातली आहे. या दोघांना कुलूप लागलेलं आहे. मग असं हिच्यामध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्यांचं हित जपणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग एकीकडे ज्यावेळेस येस बँक तुमची तोट्यात असते, IDBIच्या बाबतीत असं झालेलं आहे, त्यावेळेस रिझर्व्ह बँक समोर येते, त्यांना फंडिंग कॅपिटलायझेशन त्यांना कॅपिटल प्रोव्हाइड केलं जातं आणि तिच्याहून त्यांना परत उभं राहण्यासाठी स्कोप दिला जातो. मग हे सहकारी बँकांच्या बाबतीत का होत नाही, ते झालं पाहिजे. तर त्या आशयाचं हे आर्टिकल आहे. एकंदरच सहकार आणि त्या संबंधीच्या बेसिक गोष्टी आपण आज बघूयात. तर हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरच आजच्या डेटमध्ये तुम्ही ज्या वेळेस बेसिक अन्न वस्त्र निवारासाठीचा संघर्ष तुमचा चालू आहे, तर त्या काळामध्ये तुम्ही जगातल्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे की आपले पैसे कुठं गुंतवले पाहिजे, कुठं ठेवले पाहिजेत, ह्या बँकांचं काय चालू आहे. म्हणजे बऱ्याचदा जर ही अवेअरनेस नसली तर मग खूप अडचणीचं होऊन जातं सामान्य लोकांसाठी. आणि सामान्य लोकांपर्यंत त्या गोष्टी नेणं फार गरजेचं आहे. अदरवाईज मग सामान्य गुंतवणूकदाराच्या हातात काहीच येत नाही, वरवंटाच येतो. करोना काळातलं सत्तेचं भान, ते मी जे सांगितलं की हिच्यामध्ये जे आहे की बाबा केंद्रीय स्तरावर निर्णय घेतले जात आहेत आणि त्याच्यामुळे विनाआक्षेप लोकांचा त्याला प्रतिसाद पण आहे. पण सत्तेचं भान आपण विसरलो आहे का? म्हणजे सत्तेमध्ये आपण ह्या गोष्टींचा विचार करणार आहोत किंवा नाहीत. तर बेसिक अर्थव्यवस्थाच याचा सगळा मूळ आहे. आता हिच्यामध्ये बघा तुम्ही मजूर मूळ गावी गेल्यावर, आता हे मजूर मूळ गावी गेल्यावर येणार कधी येणार, तर हा एक मेजर इश्यू आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट हिच्यामध्ये आहे ते म्हणजे काय, तर आपलं जे आरोग्य सेतू ॲप आहे त्याचा एक मुद्दा आहे. आरोग्य सेतू ॲपमुळे काय होतं आहे की गव्हर्नमेंटला एक प्रकारे नागरिकांवर वॉच ठेवता येतो आहे, अशा पद्धतीचं पण एक हे आर्ग्युमेंट आहे ना, की तुमची जी प्रायव्हसी आहे ती हॅम्पर होते. तुम्ही ते ब्ल्यूटूथ तुम्हाला चालू ठेवायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी. आता आरोग्य सेतू ॲप जे आहे ते बनवलं कुणी आहे, तर नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरनी हे बनवलेलं आहे. 2 दिवसापूर्वीच आय थिंक नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरचा रेफरन्स मी तुम्हाला दिला होता नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या बाबतीमध्ये, है ना, NICच्या बाबतीत. तर ते तुम्ही बघा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट हिच्यामध्ये अशी आहे की आरोग्य सेतू ॲप जे आहे ते तुम्ही बघितलं असेल, आपण बघतो की आर्मीला सांगितलं, सगळ्या गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना सांगितलं, तर हिच्यामधून जर खाजगी माहिती दिली जात असेल आणि तुमची पाळत ठेवली जात असेल तर हे भयानक आहे. म्हणजे केंद्र आणि नागरिक म्हणजे कुठल्याही देशाने त्या नागरिकांच्या याच्यावर पाळत ठेवणं म्हणजे सगळं विकिलीक्स आणि त्या सगळ्या गोष्टी कुठून झाल्या, जुलियन असांजे वगैरे US मध्ये काय झालेलं आहे, तर त्यांनी ह्याच सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या होत्या. तर बराच सगळा तो विषय आहे. तर एकंदरच अर्थव्यवस्था आणि या सगळ्या गोष्टींवर हे सगळे आर्टिकल्स आज तुम्ही वाचा. करोना योद्ध्यांना लष्कराची सलामी दिली गेली, हे तुम्ही बघितले असतील फोटोज, है ना, फुलं वगैरे टाकली गेली, चांगली गोष्ट आहे, है ना. त्याच्यानंतर टाळेबंदीच्या काळामध्ये राष्ट्रीय ऑनलाईन उशू स्पर्धेचा थरार. आता हे उशू स्पर्धा जी आहे ते कराटेसारखंच दिसतंय दिसताना तरी, म्हणजे मलाही खूप प्रॉपर माहीत नाही, कुणाला माहीत असलं तर कमेंट बॉक्समध्ये टाके उशू काय असतं, हा ना. हिच्यामध्ये सांसू आणि तालू असे 2 प्रकार असतात. आणि यांनी झूम ॲप, आता हे झूम ॲप पण वापरू नका असं होम मिनिस्ट्रीने सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे, म्हणजे ते ऑप्शन पण शोधला जातो आहे त्याच्यावर की तसं काहीतरी डेव्हलप केलं पाहिजे, हा ना. म्हणजे प्रत्येकाचे जे कष्ट असतात ना ते कधीतरी फळाला येतात, तसा हा प्रकार आहे. झूम ॲपवर गिरीश कुबेर यांचं आर्टिकल होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या दिवशी ते आलं होतं त्या दिवशी, की हे केल्यानंतर किती म्हणजे चांगले दिवस त्या लोकांना आले. किंवा पेटीएम असेल किंवा हे सगळेच ऑनलाईन डिजिटल जे काही पेमेंटसाठीचे ॲप आहेत, तर ह्या लोकांची भरभराट नंतरच्या काळात कशी झालेली आहे डिजिटल पेमेंटच्या याच्यावर आपण फोकस केल्यानंतर. तसं झूम ॲप पण आहे की ज्याला होम मिनिस्ट्रीने सांगितलं आहे की हे नक्कीच हे नाही, पण आता याच्यावरून चालू आहे. तर ही राष्ट्रीय स्पर्धा याच्यात झालेली आहे, उशू स्पर्धा. ओके, हे तुम्ही बघू शकता. जर झूमवर तुमच्या पण काही बोलणं वगैरे कुणाशी झालं असेल तर ह्या सगळा प्रकार याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर हे वेस्ट बेंगॉलच्या संबंधी आहे. वेस्ट बेंगॉलच्या याच्यात की शेम इज नॉट डिटेक्टिंग केसेस बट हायडिंग डेथ्स कॉज बाय व्हायरस. की बाबा ठीक आहे, तुम्ही डिटेक्शन वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही जर व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या केसेस लपवत असाल तर नक्कीच ही लाजिरवाणी बाब आहे. हे वेस्ट बेंगॉलच्या बाबतीमध्ये आहे. तर वेस्ट बेंगॉलनी जवळपास 72 डेथ अशा आहे की त्या सांगितलेल्या नाही आहेत. आणि वेस्ट बेंगॉलच्या बाबतीत गणितं फार वेगळी आहेत. दीदीने कधी ऐकलेलं नाही आहे आणि केंद्राबरोबर दीदीचा नक्कीच 36चा आकडा तुम्हाला दिसतो. म्हणजे पहिलेच पंतप्रधानांनी सांगायच्या पहिलेच दीदीने 30 मेपर्यंत एक्सटेंड करून टाकलेलं आहे वेस्ट बेंगॉलचं लॉकडाऊन. आणि एकंदरच तिथल्या ज्या टेस्ट आहेत त्या पण खूप कमी आहेत वेस्ट बेंगॉलमधल्या. तर जवळपास म्हणजे तुम्ही जर बघितलं बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तर नॅशनल ॲव्हरेज जो आहे आणि ह्या याच्यामध्ये म्हणजे हे जे राज्य आहेत हे पण बऱ्यापैकी वर्क करता आहेत. लोएस्ट नंबर ऑफ टेस्टेड जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये पॉप्युलर स्टेट आहेत हे. आणि नॅशनल ॲव्हरेज जो आहे आपला टेस्टचा तो 721 पर मिलियन आहे आता. म्हणजे दर 10 लाख लोकांमागे 721 आपण टेस्ट करतो आहोत. आणि वेस्ट बेंगॉलचा हाच ॲव्हरेज किती आहे, 212. म्हणजे वेस्ट बेंगॉल खूपच मागे आहे, है ना. आणि त्याच्यामुळे एकंदरच वेस्ट बेंगॉलचं ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता हे जे आहे की जवळपास 13% केस फॅटिलिटी रेट जो आहे तो खूप हाय आहे. पण त्या सगळ्या गोष्टी ते समोर आणत नाही आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना काही कागदोपत्री पकडू शकत नाही आहे. तर बघूयात. आता ही एक कोब्रा संबंधीची न्यूज आहे. ऑलरेडी आपण स्पॉटलाईट रिव्हिजनमध्ये कोब्रा संबंधीची न्यूज बघितली होती. जर तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, है ना. कोब्राचं एक स्पेसिफिक हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आता एक मल्याळम आर्टिस्ट आहे, म्हणजे मल्याळम हिरो आहे, आणि त्यांनी काय केलं की हातावर हॅचिंग केलं. म्हणजे कोब्राचं जे पिलू अंड्यातून बाहेर येतं आहे तर ते हातावर त्यांनी हॅचिंग सगळं केलं. तर तो सोशल मीडियावर तो व्हिडिओ खूप जोरात चालतो आहे, कदाचित तुम्ही पण तो बघितलेला असेल. तर ह्या मल्याळम ॲक्टरनी हे केलं होतं. तर याच्यासाठी जी लोक याच्यामध्ये काम करतात म्हणजे सापांच्या बाबतीत आणि सगळ्या याच्या बाबतीत तज्ज्ञ आहेत त्यांना काय म्हटलं जातं, हर्पेटोलॉजिस्ट. तर हे एक लक्षात ठेवा, ती लोक जी असतात त्यांना म्हटलं जातं हर्पेटोलॉजिस्ट. ओके. तर ही जी लोकं आहेत हर्पेटोलॉजिस्ट यांनी म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी ते छोटंसं पिलू पण म्हणजे जे जन्माला येतं नुकतंच, तर त्याचं वेनम पण तेवढा हाय कॉन्सन्ट्रेशनचं आहे, ते विष पण तेवढं आहे की ते तुम्हाला मारू शकतं. तर तुम्ही असले प्रकार करू नका. तर हा एक महत्त्वाचा हे होता. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 2020साठी आपला रँक काय ते तुम्ही मला सांगा. आणि आता हे प्रकाश जावडेकर आता जागे झालेले आहेत आणि त्यांनी आता म्हटलेलं आहे की नाही हा रिपोर्ट जो आहे तो खूप म्हणजे प्रॉपर नाही, रिपोर्ट्स विथआउट बॉर्डर, त्याच्यावर टीका केलेली आहे. तर आपण कधी याचं लेक्चर घेतलं आहे ते तुम्हाला आठवत असेल तर बघा.
है ना, एवढे दिवस झोपले होते. त्याच्यानंतर आसाममध्ये 65 वर्ष वयाच्या वर आणि 12 वर्षाच्या खाली या लोकांना कसलंही रिलॅक्सेशन नाही आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी घरी राहायचं आहे, कारण ते मोस्ट वल्नरेबल आहेत, त्यांना हे होऊ शकतं. त्याच्यानंतर साऊथ कोरिया 6 मे नंतर गोष्टी रिलॅक्स करणार आहे. आणि साऊथ कोरियाने बऱ्यापैकी कोविड-19ला कॅप्चर केलेलं आहे आता. आणि साऊथ कोरियाची केस नंबर 31 एक व्हिडिओ बनवला होता की कशा पद्धतीने साऊथ कोरियाने काम केलेलं आहे आणि ते किती प्रॉपरली वर्क झालेलं. केस नंबर 31चा व्हिडिओ आहे आपल्या इथं, तो नक्की बघा. त्याच्यानंतर कौंडिन्य अभयारण्य लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश. तर हे एक महत्त्वाचं आहे. इथली एक न्यूज होती की हत्तींचा मोठा झुंड आला आणि त्यांनी प्राण्यांना, पाळीव प्राण्यांना मारलं वगैरे. तर ब्रिक्सची न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे शांघाईची, तर ते क्रायसिस रिलेटेड असिस्टंट देत आहेत $10 बिलियन आफ्रिका, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेला. आणि चीनला एमर्जन्सी $1 बिलियनचं कर्ज. हे कशासाठी सगळं कोविड-19 करतात, तर ते एक लक्षात असू देत. तर प्रश्न बघा कालचे जे होते ते, नो मास्क नो पेट्रोल गोवा. बनेरघट्टा बायोलॉजिकल पार्क कर्नाटकमध्ये आहे. बँगलोर आपण बघितलं तिथं प्राण्यांच्या ॲडॅप्टेशनची स्कीम. काश्मीर केशरला GIचा टॅग प्राप्त झालेला आहे. जगात केशरचं उत्पादन भारत करतो, नाही सर्वाधिक नक्कीच नाही करत, आपला दुसरा क्रमांक आहे ना. बऱ्याच लोकांनी पहिल्या क्रमांकाचं स्टेट दिलेलं नाही आहे, तर ते नक्की द्या. आणि त्याच्यामुळे किंमत पण कमी झालेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात ते हे करतात, उत्पादन करतात. चकमा हाजोंग जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये सेपरेट व्हिडिओ बनलेला आहे, तो पण नीट बघून घ्या. नॅशनल नॉलेज नेटवर्क 2010मध्ये आलं होतं बघा. त्याच्यानंतर H1B व्हिसा ही संकल्पना कोणत्या देशाशी संबंधित आहे? भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी. जागतिक उत्तेजक विरोधी संस्था वाडाद्वारे उत्तेजक प्रकरणात 4 वर्षाची बंदी घालण्यात आलेली संदीप कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? धावपटू, थाळीफेकपटू, गोळाफेकपटू, भालाफेकपटू. शेरडुक पेन जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम, झारखंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश. बॅलन्स ऑफ पेमेंटसाठीच्या करंट अकाउंटमध्ये समाविष्ट नसलेला घटक ओळखा. आयात, निर्यात, सेवा, विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक. लोकायुक्तासाठीचा कायदा करणारं पहिलं राज्य कुठलं? ओडिसा, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.